नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. मी नाथ संस्थान औसा येथून बोलत आहे. औसा येथील नाथ संस्थानमध्ये मोठ्या भक्तिभावाने श्रावण मास अनुष्ठानास प्रारंभ झाला. समाधीची अशा पद्धतीने पूजा केली जाते. पांडुरंगाला देखील अशा पद्धतीने दररोज सजवले जाते. विविध वेशामध्ये आपल्याला पांडुरंगाचे दर्शन पाहावयास मिळत आहे. अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जाणारा हा श्रावण मासाचा उत्सव खूपच लोकप्रिय ठरत आहे. लांबच्या लांबून लोक औशामध्ये दर्शनासाठी येत आहेत. विविध समाधींचे पूजापाठ अशा पद्धतीने केली जात असल्याचे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहावयास मिळत आहे. भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने श्रीचे दर्शन घेत आहेत. पांडुरंगाच्या दर्शनासाठी अशा पद्धतीने महिला भगिनी येत आहेत. समाधीचे दर्शन देखील तेवढ्याच भक्तिभावाने भाविक घेत असल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. विविध समाध्यांना अशा पद्धतीने फुलांची आरास देऊन सजवले जात आहे. देवीदासराव रमाकांतराव जोशी यांच्या आधिपत्याखाली अशा पद्धतीने दररोज मंत्रोच्चाराचा जयघोष नाथ मंदिरामध्ये पाहावयास मिळतो. शरद चंद्र
वीरनाथ भरनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र औसा येथे प्रातस्मरणीय श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांचे श्रावण मासाचे भव्य दिव्य अनुष्ठान चालू आहे। बघता 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 श्रावण मासाचे 15 दिवस परिपूर्ण आज होत आहेत। या अनुष्ठानामध्ये सकाळी रोज काकडा, विष्णू सहस्रनाम, नित्यपूजा, वेदपूजा, देवाला लघुरुद्र, महाप्रसाद, महिलांचं बैठकी भजनी मंडळ, सर्व पुरुषांचं भजनी मंडळ, हरिपाठ, त्यानंतर चक्री भजन व ज्ञानेश्वरी प्रवचन असा भव्य दिव्य कार्यक्रम होतो। यामध्ये अन्नदानाचा एक मोठा कार्यक्रम इथं रोजच्या रोज संपन्न होत असतो। आज कारण हे जे आजचा प्रसाद आहे सगळ्या भक्त लोकांनी दिलेला प्रसाद आहे, सगळ्या वारकऱ्यांनी दिलेला प्रसाद आहे। गुरुवारीच्या सगळ्या शिष्य लोकांनी थोडं का होईना हा मिळून केलेला हा प्रसाद आहे आणि म्हणून या प्रसादाला एक खूप मोठं महत्त्व आहे। आजची जी सेवा आहे ते आमचे माधवराव वैद्वारे यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री सुधाकरराव माधवराव वैद्वारे यांनी गुरुबाबा महाराजांकडून जेवण झाल्यानंतर आशीर्वाद घेऊन जावा। तदनंतर धनंजय रामभाऊ वैद्वारे, वैद्वारे, तदनंतर कमलाकरराव वैद्वारे, त्यानंतर मधुकरराव वैद्वारे, त्यानंतर निकिता अरविंद मानकोसकर, मोहिनी भाऊसाहेब अहमदाबाद, मंजुळा अमरावती, व्यंकटराव किसनराव माळी हसलगाव, धनाजी जाधव तुपडी या सगळ्यांनी येऊन ज्ञानराज महाराजांकडून आशीर्वाद घेऊन जावा। आशीर्वादाच्या ज्यांची पंगत आहे त्यांनी हा शॉल घेऊन जावा। व्यंकटराव माळी चला, वैद्वारे एक विकास, धनंजय पुढे या, धनंजय रामभाऊ वैद्वारे, रमाकांत पाटील टाकळी, नांदरा नागर सुगेकर आलेला, साळुंके नागर सुगेकर, अरे तू ये नाही का तुकडे, तुला काय ऐकायला येते काय? चल या धनंजय आला, चला पटापट नाव घेतलेले या अगदीला पुन्हा लोकांना दादा त्यांना का हे धनंजय जाधव तुकडे आहे। आलो एक मिनिटात शांभाऊ सुधाकरराव वैद्वारे जेवण झाल्यानंतर या। हा चतुर्थच्या अनुष्ठानाचा प्रसाद आहे, आपण सगळ्यांनी आनंदात घ्यायचा आहे। कुंडलीकडून आणि विठ्ठलचा देवघोष केल्यानंतर आपण महाराज प्रसाद आपला आनंदाने सावकाश शांतपणे पोटभर प्रसाद घ्यायचा आहे आणि प्रसाद घेऊन झाल्यानंतर समोर मंडळाकडे किताबी पत्रावर टाकायचा। हा घालायलाच पाणी आहे, प्यायला जास्त पाणी आहे, जास्त पाणी जपून वापरायची गरज आहे। पुन्हा प्रत्येकाला कागद देऊन टाकायची काही गरज नाही। जरा चांगलं प्रेमानं धीरानं
अशा प्रकारे दररोज नाथसंस्थांमध्ये भोजनाची म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. दररोज एकाची माळ असते. या पंक्तीमध्ये सद्गुरू गहिनीनाथ महाराज व सद्गुरू हभप गुरुबाबा महाराज, ज्ञानराज महाराज तेवढ्याच आस्थेने भाविकांना आग्रह करून महाप्रसादाचा आस्वाद घेण्याचे आवाहन करीत असल्याचे दिसत आहे. पोटभर जेवा सगळ्या बाजूवाडे घेतलं. प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचम्यन्नम चतुर्विधम वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजा मनोते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म नरवर्ण हे जाणीजे यज्ञ कर्म बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथांची करा यात्रा सुफळ होईल तुमच्या गोत्रा. गुरुनाम घ्या रे ब्रह्मानंदी डुलारे प्रसाद घ्यावा अति हरुषे विकल्प न धरावा मानसी. त्रिकुटावरी गुरुनाथ तेथे वैसे मल्लनाथ वारंवार सोमवार भक्त येती दर्शना. नाथ नाथ म्हणवोनी करती गरजना हार तुरे माळ पुका लेवनिया शोभला वीरनाथ आवशात करी मुक्त दासाला बोला पुंडली. पांडुरंगांची अत्यंत भक्तिभावाने अशा प्रकारे आरती दररोज होत असते.
सर्वकामां देवीं सर्वकामां मे पुत्रपौत्रसन्तानमस्ते स्वाहा दिग्वेदं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं सर्वान् धनमङ्गलं वायुधनं सूर्यधनं वसुः धनं नमस्ते यावत् भागीरथी गंगा यावत् देवो महेश्वरा यावत् त्वं सद्गुरू हभ गुरु बाबा महाराज यांच्या दर्शनासाठी दररोज अशा प्रकारे अलवट गर्दी उसळलेली असते. स्त्री पुरुष भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने गुरुबाबांचे दर्शन घेतात आणि गुरुबाबा देखील त्यांना तेवढ्या भक्तिभावाने आशीर्वाद देत असतात. ध्यान ठेवा तुम्ही देवाची तुकडी वाचवा. तुम्ही गेला जातो नमो वयं वै श्रवणाय विद्महे समे कामाय वै जन्म कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज महाधिपत्यवयं समन्तपर्यायिष्यात् सार्वभौम सार्वायुषान् सादापरार्थात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकलायति तदर्पेश श्लोको विहितो विश्वे देवाः सभादयति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम भक्तवत्सलाय विद्महे रुक्मिणी वराय धीमहि तन्नो पाण्डुरंग प्रचोदयात्. ओम सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात्. चरणकमलेभ्यो नमः. मंत्र उत्पादने विश्वव्यापी नमस्कारं करोमि यानि कानि पापानि सर्वाणि